स्विमिंगला माझा मुलगा जायचा, मोठा मुलगा. तिथे अशी एक बॅच आहे की जिथे ज्यांना मेडिकल कंडिशन नाही ती मुलं आणि ज्यांना सेरेब्रल पाल्सी किंवा डाऊन सिंड्रोम अशी बरोबर. मुलं ज्यांच्यामध्ये टोनल फ्लक्च्युएशन्स येतात, असे एकत्र स्विमिंग करतात. ओके. आणि आमच्या सरांचा जो असिस्टंट आहे त्याला पण असा प्रॉब्लेम आहे, पण तो सक्षमरित्या बॅच घेतो, मस्त. सगळ्यांना पोहणं शिकवतो, स्किल डेव्हलप करतो, कॉम्पिटेटिव्ह लेवलला उतरवतो मुलांना. सो त्याच्यामुळे मी त्याच्या आईशी जेव्हा बोलले की हे सगळं करून म्हणजे कसं त्याचं डेव्हलपमेंट झाली, तर त्या म्हणल्या की ह्या एका गोष्टीमुळे की माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवतंय किंवा मी वेगळा नाहीये, ह्या गोष्टीमुळे तो ट्रॅव्हल करू शकतो, ATM मधनं पैसे काढू शकतो, त्याच्या बाबांना त्यांच्या कंपनीमध्ये मदत करतो, बेसिक हिशोब करतो. सो त्या म्हणल्या हे सगळं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि तो म्हणजे आमच्या पाठीमागे त्याचं तो आयुष्य छान जगू शकेल याची खात्री आहे मला. बरोबर. आणि ही खात्री त्या म्हणल्या की ह्या एका ऍक्टिव्हिटीनी मला दिली की म्हणजे तुम्ही हे बघू शकता की टू व्हॉट एक्सटेंट इट अफेक्ट्स. बरोबर आहे. पालक म्हणून पण आणि त्या मुलासाठी पण की ही ऑल इन्क्लुसिव्हनेस हा पाहिजे. या पालकांचं म्हणजे त्यांना अगदी वाटणार आहे की आमची लढाई वेगळीच आहे. त्यांनी थोडा स्वतःला बूस्टअप करून स्वतःचं शोधून आणि शिवाय मेडिकल सल्ला घेऊन असं काहीतरी नक्कीच शोधता येऊ शकणार आहे. आणि हे जे करणं जे आहे हे खूप महत्वाचं आहे.